आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आळंदीमधून। आळंदीमधील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन कार चालकाला आता अटक करण्यात आली आहे। पूर्व वैमनस्यातून घेणंदमध्ये कार खाली लोकांना चिरडण्याचा प्रयत्न एका अल्पवयीन तरुणाने केलाय। यानंतर कारच्या छतावर बसून या तरुणाने लोकांना शिवीगाळ देखील केली आहे। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। पूर्वीच्या भांडणाच्या वादातनं या तरुणाने हे कृत्य केल्याची माहिती मिळते। दरम्यान या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यामध्ये अल्पवयीन तरुणाविरोधात गुन्ह्याची नोंद सुद्धा करण्यात आली आहे। आपण पाहू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून या कार चालकानं या परिसरातल्या लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला, या महिलेला सुद्धा चिरडण्याचा प्रयत्न केलाय। या संदर्भात रोहिदास गाडगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रोहिदास, काय सांगाल? अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। अल्पवयीन मुलानं या सगळ्या लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केलाय। खरं तर अंगावर काटा आणणारा हा सर्व थरार आहे। यामध्ये दोन व्यक्ती जे आहेत या चिरडता यातून वाचल्यात, मात्र पुढे येऊन एका महिलेला चिरडण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आळंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलाला आळंदी पोलिसांनी अटक केली। मात्र यामध्ये गंभीर बाब म्हणजे ज्या पालकांनी या मुलाला जी गाडी दिली चालवायला, ती जबाबदारी कुठेतरी या पालकांची होती। मात्र यामध्ये सध्या तरी या पालकांची जबाबदारी कुठेतरी टाळली जाते का, असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। या पद्धतीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय। त्यामुळे आळंदी पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मुलाला सध्या ताब्यात घेतला असलं तरी पालकांची जबाबदारी ही प्रामुख्याने येते। नक्कीच रोहिदास, अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल। पुण्याच्या प्रकरणानंतर सुद्धा असे प्रकार घडतायत, हे धक्कादायक खरं तर आपण म्हणू शकतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।